महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येण्याची शक्यता आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव आलाय। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा दावा केलाय। तर राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसचं विलीनीकरण होणार नाही। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चर्चा फेटाळल्या। राष्ट्रवादी किंवा पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी कधीच दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। आदरणीय राहुलजी गांधी असतील, संकेतजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मतदानाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारमंथन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतोय। मला वाटतं की विलिनीकरणाच्या बाबतीमधल्या बातम्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यात का होतात मला आश्चर्य वाटतं। म्हणजे एका वेळा अजितदादांचं पक्षात विलिनीकरण होणार, नंतर आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार। मला वाटतं की भविष्य काळामध्ये आम्ही पक्ष उभी करायचा अशा पक्षाची भूमिका असेल, कुठल्याही प्रकारच्या बातमीत तथ्य नाही।